श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर मी हा व्लॉग शूट केला आणि आता मी ट्राय करणार आणि आता मी आणि मी गोरेंग सॉरी. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी करणार आहे नूडल्स रेसिपी. आज ब्रेकफास्टला आम्ही नूडल्स खाणार आहोत, पण ते नेहमीचे नसणार आहेत, आपले नेहमीचे रेग्युलर मॅगी नसणार आहे. मी मागच्या वेळेस कोरियन कार्बोनारा नूडल्स ट्राय केले, रामेन ट्राय केले आणि आता मी ट्राय करणार आणि आता मी अरे कहना क्या चाहते हो. आणि आता मी करणार आहे इंडोनेशियन रामेन. सो ह्यामध्ये माझ्याकडे 2 फ्लेवर्स आहेत. हे रसा करी अय्याम आणि मी गोरेंग सॉरी जरा माझं प्रोनाउन्सिएशन चुकलं असेल तर, बट हेच आहे, तिथे मला तेच दिसतंय. सो तुम्ही हे पॅकेट लक्षात ठेवा बघा. हे असं दिसतं आणि हे असं दिसतं. सो हे 2 रामेन मी ट्राय करणार आहे आता. सो फर्स्ट आपण हा ट्राय करायचा आहे. तुला हा जास्त आवडला ना लुक वाईज, बघूया टेस्ट वाईज कसा येतो. चलो. सो नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा मॅगी आपली रामेन आपले बॉईल करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये सगळे आपण माल मसाला टाकणार. सो आता आपण पहिल्यांदा पाणी आपलं बॉईल करून घेऊया. ह्याला बॉईल होऊ दे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे ते बघूया. काय म्हणजे माल मसाला काय काय ग, किती माल मसाले दिलेत त्यांनी. सो ह्यामध्ये आहे हे ऑइल आहे, हे थोडेसे हर्ब्स आहेत आणि हा मसाला त्यांनी दिलाय. हे काय असं काय चिली आहे, चिली आणि हा बोंबू सॉस आहे. क्या बोला तूने. ह्याच्यामध्ये एक पण दिलंय. हे ऑइल आहे आणि हर्ब्स आहेत. तर मी ह्यात मी टेस्टच नाही घेतली याची. आला घे हावरे घे. हे अजून व्हायला पाहिजे. आता ही आपली कुक झाले मॅगी. सो आपण ह्या स्ट्रेनरने आपण स्ट्रेन करून घेऊया. आर यू रेडी? येस. आणि मॅगी नाहीये. हा तेच रामेन. आता ना मी काय करते, थोडंसं पाणी हे जे आहे ना उरलेलं म्हणजे त्यातलं ते मी ह्यात टाकते. बस होऊ दे. आणि हे आपले जे काही मसाले आहेत ना, सीझनिंग म्हणते, सीझनिंग ते अरे हे काय गेलं. ह्यात रेड होतं, ह्यात येल्लो होतं. तर चिली होती. ते नको कापू फ्राईड वाला, ते नंतर टाकण्याला लागणार आहे वरून. स्मेल मस्त आहे. काय आहे हे रामेन. व्हाईट दाखवल्याप्रमाणे तर नाहीये. सूपी, त्यांची सूपी आहे. आपण टाकू ना, आपल्याकडे आहे सूप. नको. स्मेल छान येते. वेगळं येतं. आणि म्हणजे आपण भाजणीचे पीठ काढतो ना. क्या बोला तूने. मी एकदम मराठी मुलगी आहे. सांग मला, भाजणीचे पीठ काढतो असं नाहीये. खोटारडे. हे आता मी ट्राय करते. मी ट्राय करते. बेस्ट. खरंच छान आहे. खरंच छान आहे. कसं मी परत हे ट्राय करेन, इतकं छान आहे.
खरंच छान आहे. स्पायसी आहे. स्पायसी नाहीये पण चटपटीत आहे एकदम. असं एकदम काय सांगू, जे सगळे फ्लेवर्स होते ना ते मसाला, कितीतरी मसाले चार होते ना, 4 प्रकारचे सगळ्याचे फ्लेवर्स होते त्याच्यामध्ये. इतकं सुंदर आहे. आणि मी उगाच नाही म्हणत आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. मी परत हे घेईन आणि परत मी करेन. एवढं मला आवडलं. चांगलं वाटतं खायला हे. अशी वेगळी जराशी चव. आता आपण दुसरे रामेन ट्राय करूया. हे जे आहे त्याचं मला प्रोनाउन्सिएशन येत नाहीये, पण तुम्ही हे फोटो बघा. सो मी आता ही मॅगी बॉईल करते आणि नंतर मग परत ही तीच प्रोसिजर आपण इथे सेम करणार आहोत. सो चलो, ह्या मॅगीमध्ये मी बघते काय काय आहे ते. ह्या रामेनमध्ये सेम 2 मसाले आणि एक चिली, हा ऑइल आहे आणि एक सोय सॉस आहे आणि हे नॉर्मल. सो आता मी ह्याला बॉईल करायला ठेवते. गाईज, हे रामेन असे दिसत आहेत. असंच व्हायला पाहिजे, लाल लाल चटपटीत. मगाशी तर मस्त होते. हे झाले बंद. मगाशी तर मस्त होते, आता हे पण मस्त निघू दे. सेम मी मगासारखंच करणार आहे. ह्यातलं थोडंसं पाणी मी ह्यात टाकणार आहे. बापरे, भरपूर गरम आहे. बस माशी थोडी सुकी झालेली ना. बस. हे काय बघू, सेम आहे मगाचं सॉस आणि चिली. नाही, हे बघ, सॉस चिली वेगळी आहे. नाही, हे सेम आहे. हे मसाला आहे. हा ऑइल सुद्धा सेम आहे, फक्त मला वाटतं हा सोय सॉस आहे. ओ, व्हाईट कलरचा मसाला. मे बी याचा कलर रेड होईल नंतर. आणि हा रेड चिलीज. ह्याचा स्मेल वेगळा येतो. तर हे पण मी हे ऑइल आणि हे एकत्रच मिक्स करते. आय गेस टॉपिंग नाही आहे ह्यामध्ये ना. हा, हो, इट्स थिक. दे थोडंसं. काय आहे, काय कळलं नाही. मस्त आहे. बघू. चिंचेसारखं. कडू चिंच थोडी कडू ना, थोडीशी लागते ना आफ्टर टेस्ट. सोय सॉस मिक्स 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 मिक्स. आणि आता रामेन आपण ह्यात टाकू. ओ बघ, रेड झालाय. नाही झालाय ना. मगाशी तर येल्लो नव्हता, पण आपण व्हाईट म्हणून तो येल्लो एक्सेप्ट केला ना. येल्लो म्हणून तो व्हाईट एक्सेप्ट केला ना. जो दिखता है वो वैसे नहीं रहता. ह्याचा स्मेल चिकन सारखा येतोय. जरी त्याच्यावर अंडे असलं तर. चिकन सारखा येतोय. चलो, काय झालं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मगाशी बेटर होती ही, पण मी खाऊ शकते. छान आहे, पण मगाशी बेटर होती. तू पण खाऊन बघ. बघ, माझी चॉईस चांगली होती. हा, म्हणजे शेवटला ठेवायला पाहिजे होती आपण मगाशी. चांगली चांगली, पण मगाशी खूप छान होती, चटपटीत होती. ही थोडीशी ब्लँड आहे, अशी स्पायसी तर बिलकुल नाहीये, पण आहे. त्याचा नुसता सॉस जो होता ना, तो मगाशी आम्ही टेस्ट केला, तो नुसता खायला खूप छान लागत होता. असा एकदम आंबट 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 असं मस्त लागत होता. पण मॅगी सोबत तो एवढा असा फ्लेवर त्याचा येत नाहीये. मॅगी सोबत खाल्लास? रामेन सोबत. हॅलो गाईज, सो हा होता माझा
माझा व्लॉग. तुम्ही असं समजू नका की हा व्लॉग मी श्रावणामध्ये नॉनव्हेज खाते. हे सगळे नॉनव्हेज फ्लेवर्स होते. पण मी हा व्लॉग श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर मी हा व्लॉग शूट केलाय. पण तो व्हिडिओ श्रावण महिन्यामध्येच म्हणजे पुढेच येणार आहे. सो जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि माझ्या ह्या नूडल्सच्या रेसिपीजची तुम्हाला रिव्ह्यूज आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत मी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय गाईज.